साडे सव्वाशे न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच दिनांक 23 मार्च 2026 ला पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार अशांचे पथक तयार करून नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत पुणे ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवार या ठिकाणी अवैधरित्या 3 गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कळविले असता त्यांनी खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। वरील सूचनेप्रमाणे नमूद पथकाने तात्काळ पुणे ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवार या ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी 3 HP गॅस टँकरमधून गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्री झाल्यानं सदर ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इस्मांना ताब्यात घेतलं। त्यांची नावं सचिन आबा बोधले, माणिक बालाजी गुट्टे, उल्हास जीवन कवडे, अमृत बाळासाहेब ठोकळ अशी आहेत। ताब्यातील इस्मांना ते रिफिलिंग करत असल्याबाबत परवान्याविषयी विचारले असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही। 3 HP गॅस सिलेंडर रिटेक स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता 3 HP गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याचं सांगितलं। त्यानंतर पथकाने घटना ठिकाणचा पंचांसमक्ष पंचनामा करून एकूण 2,01,09,628 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणताही प्रकारचा परवाना न घेता बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता HP कंपनीच्या 3 गॅस टँकरमधून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थांबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने रिफिलिंग करताना मिळून आले आहेत। ताब्यातील आरोपींविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे।